हिंदू धर्म ब्रह्मांडपदी श्री हे आपलं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. आरती सप्रेम मस्कोबानाथा, जय जय श्री राजा भाऊनाथा. ॐ भूर्भुर्गव आदिशक्ति ब्रह्माण्डच्च दिव्यशक्ति प्राप्त्यर्थच्च परमेश्वराय नमेन. गायत्रीयं कालभैरव दिव्यशक्ति नमो शिवाय. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महापंथ. सत्य हाच धर्म. जसा खवळलेला समुद्र, जसा पूर्ण आकाश, जसा सूर्य, तसा मी. शिवोहम. मागील म्हणजे भाग क्रमांक 64 मध्ये आपण पाहिलं यांचा या युद्धामध्ये राहिलेला आहे. तारीख 7 जुलै 95, वार शुक्रवार. श्री क्षेत्र शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर श्री चंद्रदेव यांनी सर्व अटी मान्य केल्यानंतर, युद्ध पूर्णपणे थांबल्यानंतर श्री शिवशंकर यांनी आपल्या डोक्याच्या आतमध्ये श्री चंद्रदेव यांचं संपूर्ण शक्तीचं तेज आहे त्यापैकी 3 भाग हे आपल्या डोक्याच्या आतमध्ये ठेवलेला आहे आणि राहिलेला 4था भाग म्हणजे श्री चंद्रदेव यांच्या शक्तीचे तेज यांचा 4था भाग चंद्र या ग्रहामध्ये ठेवलेला आहे. आता आपल्याला चंद्र या ग्रहामध्ये श्री चंद्रदेव यांच्या 4थ्या भागाच्या शक्तीचं तेज दिसत आहे. श्री शिवशंकर यांनी ज्या पद्धतीनं श्री गंगामाता आपल्या डोक्याच्या आतमध्ये बसवून घेतलेली आहे त्याचप्रमाणे श्री चंद्रदेव यांच्या शक्तीचे 3 भाग आपल्या डोक्याच्या आतमध्ये बसवून घेतलेले आहेत. त्यामुळं श्री शिवशंकर यांना पूर्णपणे शांत वाटत आहे. आता भाग क्रमांक 65. श्री क्षेत्र शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर श्री शिवशंकर हे श्री चंद्रदेव यांचे सद्गुरू झालेले आहेत. त्यांना आपल्याकडील सर्व विद्या देऊन अनुग्रह दिलेला आहे. श्री शिवशंकर यांनी आपल्या डोक्याच्या शेंडीचे केस कापून त्यापासून 5 पदरी जान्हवे तयार करून ते जान्हवे सर्वांसमक्ष श्री शिवशंकर यांनी श्री चंद्रदेव यांच्या गळ्यामध्ये आपल्या हातानं घातलेला आहे. हा विधी होत असताना ह्या स्थानावर संपूर्ण निसर्ग, सर्व पंचमहाभूते आणि श्री सूर्यदेव हे देखील ह्या स्थानावर हजर असताना सर्वांनी श्री शिवशंकर आणि श्री चंद्रदेव यांच्या अंगावर पुष्पवृष्टी केली आहे. त्यानंतर सर्वांनी श्री चंद्रदेव यांना कृपा आशीर्वाद दिलेला आहे. श्री क्षेत्र शिवशंभो राजा रामेश्वरी ह्या स्थानावर श्री शिवशंकर यांनी ह्या स्थानावर श्री विष्णुदेव आणि श्री चंद्रदेव ह्या सर्वांचा सद्गुरू होण्याचा विधी, त्यांना अनुग्रह देण्याचा विधी हा एकसारखाच सर्वांसाठी केलेला आहे. त्यानंतर सर्व ग्रहांनी श्री शिवशंकर यांना विनंती केली, इच्छा प्रदर्शित केली की तुम्ही आम्हा सर्वांचे सद्गुरू व्हावा. त्याप्रमाणे श्री शिवशंकर यांनी सर्वांच्या इच्छेला मान देऊन त्यांच्या विनंतीचा स्वीकार करून ब्रह्मांडातील सर्व ग्रहांचे आणि श्री सूर्यदेव यांचे सद्गुरू झालेले आहेत. त्यानंतर संपूर्ण निसर्ग, सर्व पंचमहाभूते या सर्वांच्या विनंतीला मान देऊन श्री शिवशंकर यांनी
अतिशय शांतपणे सर्वांचे विधी पूर्ण करून सद्गुरू होऊन सर्वांना अनुग्रह देऊन त्यांना सर्व विद्या देऊन सर्वांचे सद्गुरू विधीपूर्वक झालेले आहेत. श्री क्षेत्र शिवशंभो राजा रामेश्वरी ह्या स्थानावर श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज हे प्रत्यक्षात स्वयंभू मानव रूप घेऊन त्या स्थानावर हजर होऊन श्री शिवशंभो राजा रामेश्वर उर्फ श्री राजाभाऊ नाथ महाराज यांचे सर्व विधीपूर्वक सद्गुरू झालेले आहेत. श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांनी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांचे सद्गुरू होताना त्यांना अनुग्रह देताना जो काही विधी केलेला होता अगदी तसाच सर्व विधी श्री शिवशंकर यांनी सर्वांना सद्गुरू होत असताना विधी केलेला आहे. काहीही फरक नाही. अगदी जसाच्या तसा सर्व विधी केलेला आहे. त्याचप्रमाणे श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांनी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांना आपल्याकडील सर्व विद्या सर्व दिव्य शक्ती दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे श्री शिवशंकर यांनी सद्गुरू होऊन विद्या दिलेल्या आहेत. श्री क्षेत्र राजा रामेश्वरी ह्या स्थानावर सद्गुरू होण्याच्या विधी पूर्ण झाल्यानंतर सर्वत्र वातावरण पूर्णपणे शांत झाल्यानंतर काही काळ श्री शिवशंकर आणि श्री विष्णुदेव ह्या दोघांनी शांतपणे ह्या स्थानावर विश्रांती घेतलेली आहे. दोघांनी आराम केल्यानंतर काही काळ गेल्यानंतर श्री विष्णुदेव यांनी आपले सद्गुरू श्री शिवशंकर यांचा कृपाशीर्वाद घेऊन त्यांची आज्ञा घेऊन या स्थानावर बराच काळपर्यंत पूर्व दिशेकडे तोंड करून तपश्चर्या केली आहे. श्री विष्णुदेव तपश्चर्या करीत असताना त्यांची तपश्चर्या भंग होऊ नये, कोणतेही विघ्न येऊ नये, त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या शेजारी त्यांचे सद्गुरू श्री शिवशंकर हे आपल्या हातामध्ये त्रिशूळ घेऊन बराच काळ उभे राहिलेले होते. श्री विष्णुदेव यांची कोणतीही संकट न येता शांतपणे तपश्चर्या पूर्ण झालेली असताना श्री विष्णुदेव तपश्चर्येमधून उठून बसले. तेव्हा ह्या स्थानावर संपूर्ण ब्रह्मांडातील पूर्ण निसर्ग, सर्व पंचमहाभूत आणि सर्व ग्रह हे सर्वजण मानव रूप घेऊन ह्या स्थानावर हजर राहून श्री शिवशंकर आणि श्री विष्णुदेव यांच्या अंगावर आनंदाने पुष्पवृष्टी केली आहे. त्यानंतर या दोघांनी काही काळ विश्रांती घेतलेली आहे. श्री क्षेत्र शिवशंभो राजा रामेश्वरी ह्या स्थानावरून श्री शिवशंकर आणि श्री विष्णुदेव ह्या दोघांनी एकत्रितपणे हिमालय पर्वतावर पायी जाण्यास निघाले. ते दोघेही जण एकत्रितपणे पायी जात भ्रमण करीत चालत चालत सरळ हिमालय पर्वतावर पोहोचले. ते दोघेही जण तेथे पोहोचल्यानंतर हिमालय पर्वतावर बराच काळ सर्वत्र फिरत राहिल्यानंतर हिमालय पर्वतावरील तिसऱ्या टोकावरील श्री क्षेत्र बद्रिकाश्रम हे स्थान ह्या दोघांना अतिशय आवडलं होतं आणि ते दोघेही श्री क्षेत्र बद्रिकाश्रम या स्थानावर थांबून राहिले. श्री क्षेत्र बद्रिकाश्रम ह्या स्थानावर श्री शिवशंकर आणि श्री विष्णुदेव हे दोघेही बराच काळपर्यंत शांतपणे थांबून राहिल्यानंतर त्या स्थानावर दोघांनीही शांतपणे ध्यानस्थ बसून राहिले होते. त्यांची ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यानंतर दोघांनी बराच काळपर्यंत तपश्चर्या केली आहे. श्री शिवशंकर आणि श्री विष्णुदेव या दोघांची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर ते दोघेही बराच काळपर्यंत त्या स्थानावर शांतपणे थांबून राहिलेले असताना श्री शिवशंकर आणि श्री विष्णुदेव या दोघांनी ब्रह्मांडामध्ये पृथ्वीवर मानव निर्मिती करण्यासाठी विचारविनिमय केला. बरीच चर्चा केली आहे. तेव्हा त्या दोघांनी बराच विचार केल्यानंतर
काही विचार नियम पक्के केले. आपले योग्य निर्णय ठरवल्यानंतर श्री शिवशंकर यांनी संपूर्ण निसर्ग, सर्व पंचमहाभूत ह्या सर्वांना त्या स्थानावर निमंत्रित करून बोलावून घेतलं. श्री क्षेत्र बद्रिकाश्रम या स्थानावर सर्व निसर्ग पंचमहाभूते हजर राहिलेली असताना श्री शिवशंकर यांनी सर्वांना ब्रह्मांडामधील पृथ्वीवर मानव निर्मिती करण्यासंबंधी सांगितलं. सर्वांबरोबर पुन्हा सविस्तरपणे चर्चा केली. बराच काळपर्यंत सर्वांबरोबर योग्य चर्चा झाल्यानंतर श्री शिवशंकर यांना संपूर्ण निसर्ग, सर्व पंचमहाभूत यांनी त्यांना पूर्ण सहमती दर्शवून तुम्ही सांगताल त्याप्रमाणे आम्ही कार्य करण्यास तयार आहोत असं सांगितलं. त्यांच्या आज्ञेमध्ये राहण्याचं मान्य केलं आहे. सर्वांनी आपल्याला जी जबाबदारी देणार आहे ती पाळण्याचं मान्य केल्यानंतर संपूर्ण चर्चा अतिशय शांतपणे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडल्यानंतर श्री क्षेत्र बद्रिकाश्रम ह्या स्थानावरून संपूर्ण निसर्ग, सर्व पंचमहाभूते तेथून आपले कार्य करण्यासाठी निघून गेल्यानंतर श्री शिवशंकर आणि श्री विष्णुदेव या दोघांनी पुन्हा बराच काळपर्यंत चर्चा केली आणि ब्रह्मांडामध्ये मानव निर्मितीसाठी कोणाला काय काय कामे वाटून देण्याची आहेत वगैरे बाबत नेमका तपशील आराखडा तयार केला. श्री क्षेत्र बद्रिकाश्रम ह्या स्थानावर दोघांनी बराच काळ थांबून विश्रांती घेतल्यानंतर श्री शिवशंकर आणि श्री विष्णुदेव हे दोघेही जण हिमालय पर्वतावरून पुन्हा पायी निघाले होते. मूळ दुसरे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र रामेश्वर ह्या ठिकाणी जाण्यासाठी एकत्रितपणे दोघेही जण तेथून निघाले. परंतु श्री शिवशंकर हे एकटेच तिथून पायी एकटेच श्री क्षेत्र रामेश्वर येथे सरळ येऊन पोहोचले होते आणि श्री विष्णुदेव हे देखील एकटेच दुसऱ्या मार्गाने पृथ्वी भ्रमण करीत करीत फिरत फिरत श्री क्षेत्र रामेश्वर या ठिकाणी पायी चालत पोहोचले होते. दोघेही जण वेगवेगळ्या मार्गानं एकाच ठिकाणी एकाच वेळी भेटले आहेत. दुसरे मूळ ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र रामेश्वर ह्या ठिकाणी दोघेही एकत्रित पोहोचल्यानंतर श्री क्षेत्र रामेश्वर ह्या स्थानावर श्री शिवशंकर यांनी मूळ दुसरे ज्योतिर्लिंग श्री अर्धनारी नटेश्वर हा अवतार घेतलेला आहे. श्री शिवशंकर यांनी पुरुष आणि श्री विष्णुदेव यांनी स्त्री अवतार अशा प्रकारे दोघांनीही एकत्रितपणे श्री अर्धनारी नटेश्वर हा अवतार घेतला आहे. श्री शिवशंकर हे पुरुष अवतार आहेत आणि श्री पार्वती देवी या स्त्री अवतार आहेत. श्री शिवशंकर आणि श्री विष्णुदेव ह्या दोघांनी एकत्रितपणे श्री अर्धनारी नटेश्वर हा अवतार घेतला असून तेव्हापासून श्री शिवशंकर आणि श्री विष्णुदेव हे दोघेही आपलं कार्य एकत्रितपणे करीत आहेत. तेव्हापासून श्री शिवशंकर आणि श्री विष्णुदेव हे दोघेही एकत्रित झालेले असून तेव्हापासून दोघेही जण एकत्रितपणे अवतार घेत आहेत. श्री शिवशंकर यांच्या प्रत्येक अवतार कार्यामध्ये श्री विष्णुदेव यांचा त्यांच्या कार्याचा सहभाग राहिलेला आहे. धन्यवाद. पुढील म्हणजे भाग क्रमांक 66 मध्ये आपण पाहणार आहोत 8 जुलै 95 वार शनिवार. श्री शिवशंकर यांनी पहिले ज्योतिर्लिंग म्हणजे श्री शिवशंकर हा अवतार स्वयंभू पूर्ण असून दुसरे ज्योतिर्लिंग श्री अर्धनारी नटेश्वर हा अवतार आणि तिसरं ज्योतिर्लिंग श्री पार्वती देवी या 3 ज्योतिर्लिंग निर्माण केल्यानंतर त्यांच्या कार्यामध्ये श्री विष्णू देव यांचा कार्याचा सहभाग जास्त प्रमाणात म्हणजे जवळजवळ 50% किंवा जास्त प्रमाणात कार्यामध्ये सहभाग राहिलेला आहे. बाकी 6 ज्योतिर्लिंग आहेत त्यांच्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात म्हणजे साधारणपणे 1% वगैरे राहिला आहे. बाकी राहिलेल्या 3 ज्योतिर्लिंगांमध्ये देखील श्री विष्णू यांच्या कार्याचा सहभाग अतिशय कमी प्रमाणात राहिलेला आहे. श्री शिवशंकर
आणि श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांनी सांगितलेली माहिती पूर्णपणे सत्य आहे. ॐ श्रीनाथ म्हस्को